नमस्कार, महा 83 डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। महाराष्ट्रातली एक अशी संस्था नवशक्ती प्रतिष्ठान ही संस्था आज शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि या शिक्षणासाठी या नवशक्तीच्या या सावित्री आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला शिक्षण देण्यासाठी आवर्जून पुढे आलेले आहेत। अशीच एक घटना घडली आहे ठाण्यामध्ये। एक मुलगी आहे जिला 10वी मध्ये पुस्तकाची खूपच गरज होती। त्या पुस्तकासाठी ती पूर्ण वणवण फिरत होती आणि ती भेटली ती नवशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ समीक्षा समीर मार्कंडे व त्यांच्या नवशक्तीच्या ज्या सावित्री आहेत, ज्या आज महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी फिरत आहेत। प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे त्यांना भेटली आणि त्यांनी आज 10वीच्या या मुलीला शिक्षणासाठी मदत केली। आपण पाहूया त्या नवशक्ती प्रतिष्ठान वतीने काय शिक्षणासाठी त्यांनी मदत केली, आपण जाणून घेऊया सौ समीक्षा समीर मार्कंडे यांच्याकडून। नमस्कार, मी समीक्षा समीर मार्कंडे, नवशक्ती महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माझ्या सगळ्या नवशक्ती महिला प्रतिष्ठानच्या सभासद आणि कार्यकारिणी आहे। आज या मुलीला खूप गरज होती पुस्तकांची, पण मला असं वाटतं हे दाखवणं आणि करणं हे माझं कर्तव्य नाही, तिला मदत करणं माझं कर्तव्य आहे। पण मला असं वाटतं की आज या मुलीला 10वीची पुस्तकं आपण देतोय, पुढच्या ती शिकेल, पण तिला एक शब्दही दिलाय की तिचं ऍडमिशन 11वीचं हे सगळं नवशक्ती प्रतिष्ठानच बघेल, कॉलेज सुद्धा नवशक्ती प्रतिष्ठान बघेल आणि या मुलीला चांगल्यात चांगलं शिक्षण मिळून ती तिच्या स्वतःच्या पायावरती कशी उभी राहील ह्याची जबाबदारी नवशक्ती प्रतिष्ठान घेईल। नवशक्तीच्या या सावित्री निघाल्या संपूर्ण महाराष्ट्र फिरायला आणि एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा उद्देश घेऊन व असा वसा घेऊन या नवशक्ती प्रतिष्ठानच्या महिला निघाल्यात। आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे या उद्देशाने या नवशक्ती प्रतिष्ठानच्या महिला लढायला निघाल्यात, त्यांचे आपण हार्दिक अभिनंदन करूया। धन्यवाद।